जय महाराष्ट्र. मी स्मित तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतोय आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा हा जो व्हिडिओ आहे हा खास करून जितके पण व्यक्ती ओला, उबेर आणि रॅपिडोमध्ये गाड्या चालवता आहेत त्यांना फाईन पडणार आहे. आणि हा फाईन कशाला पडणार आहे, काय पडणार आहे, हे पूर्ण व्हिडिओ तुम्ही स्टार्टपासून एंडपर्यंत जोपर्यंत तुम्ही बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला घंटा काय समजणार नाही. तर हा जो झोल चालू आहे ना पूर्ण हे RTO वाल्यांचा किंवा आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये हा जो झोल चालू आहे हा लवकरात लवकर ह्याचा फाईन तुम्हाला पडू शकतं. म्हणून व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा. तर आपण सगळ्यात पहिलं विथ प्रूफ सांगणार आहे, सगळं काय विथ प्रूफ. चालान पण तुम्हाला दाखवणार आहे, कोणत्या न्यूजपेपरमध्ये हे आर्टिकल आले ते पण दाखवणार आहे. प्रूफसाठी एक चालान आपलं हे भरपूर आहे आणि एकच नाही 2 ते 3 चालान असे आलेत आपल्याकडे. मी तुम्हाला विथ प्रूफ तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिल्या चालानचा स्क्रीनशॉट. तर स्क्रीनशॉट लावल्यावर बघू शकता तुम्ही इकडे 500 रुपयेचा फाईन पडलाय. फाईन का पडलाय? कारण कमी भाडे घेतलं. कमी भाडं त्याच्यात हे बघा रिमार्क्स जे असतो किंवा डिस्क्रिप्शन डिटेल्स कशासाठी फाईन पडलंय ते मी तुम्हाला क्लिअर करतो. महाराष्ट्र राज्य शासनाचा ते सगळं लिहिलेलं आहे. ठीक आहे, खाली येऊया जर थोडंसं. खाली आल्यावर इकडे तुम्ही वाचू शकतात की जर्नी विरार ते ठाणेसाठी फक्त 700 रुपये घेतलेत आणि 700च्या जागेवर जो बिल आहे 52 किलोमीटरसाठी 52 किलोमीटरसाठी 1445 रुपयेचा बिल असायला पाहिजे होता, पण 700 रुपये घेतले म्हणून 500 रुपयेचा फाईन मारलाय. वाह, एक नंबर. म्हणजे विचार करा की तुम्ही बिल कमी घेतलंय. कोणी कमी घेतलंय? ओला उबेर कंपनीने कमी घेतलं असेल ना, त्याच्यासाठी फाईन मारलाय. कोणाला? ड्रायव्हरला फाईन. ड्रायव्हर किंवा ओनर त्याला फाईन मारले. दुसरं चालन तुमच्यासमोर हे घ्या. दुसऱ्या चालानमध्ये तुम्ही बघू शकतात की ह्याला फर्स्ट एड किटसाठी पण मारलंय 500 रुपयाचा फाईन. आपण इकडे आता फर्स्ट एड किटचं वगैरे थोडंसं नंतर घेऊया टॉपिक. सगळ्यात पहिलं बघा ह्याला रिमार्क्समध्ये ते टाकले एकदम क्लिअर. सेक्टर 35 3 आणि 5 खाली राहिला यांचा. सेक्टर 35 खारघरवरून पिकअप केलंय. वाशी प्लाझाला ड्रॉप होता. डिस्टन्स होतं 17 किलोमीटरचा. 17 किलोमीटरसाठी जो फेअर आहे तो 309 रुपये ॲज पर शोन ऑन उबर ॲप. हे बघा क्लिअर तुम्हाला दाखवते उबर ॲप. नाही तर तुम्हाला असं वाटायला नको कोणता टॅक्सी नाही तर रिक्षाचा फाईन इथे दाखवत आहे. 17 किलोमीटरसाठी फक्त 309 रुपयेपर्यंतचा बिल आलंय, विच इज लोअर दॅन कूल कॅब टॅक्सी तारीफ कार्ड. ठीक आहे, जो कूल कॅबचा जो कार्ड आहे ना रेट कार्ड त्याच्यापेक्षा कमी आहे. म्हणून ह्या व्यक्तीला 500 रुपयेचं फाईन मारलंय. ह्याचा बिल कितीचा बनायला पाहिजे होता? 545 रुपीजचा. 309 रुपये किंवा 309.97 काय ते आहे, म्हणजे 310 रुपये. 310 रुपये बिल जो आहे तो बनलाय, त्याच्यासाठी 500 रुपयाचा फाईन मारलाय. पुढे दाखवतो तुम्हाला अजून एक. हे बघा खास ह्याच्यावर आहे ना लिहिलंय एक्सेस फेअर आणि त्याच्यासाठी फाईन किती पडलंय? 500 रुपये. ह्याच्यात पण बघा डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. मोटर व्हेकल डिटेक्टेड ऑपरेटिंग ऑन उबर ॲप बेस्ड टॅक्सी सर्व्हिस चार्जिंग ₹140 फ्रॉम माइंड स्पेस ऐरोली टू वियाना मॉल. ज्याच्यासाठी 5.8 किलोमीटरसाठी बिल व्हायला पाहिजे होतं ते दिलेलं आहे काहीतरी 120 रुपयेपर्यंत, पण इकडे 140 रुपये बिल बनले. म्हणजे जर तुम्ही जास्त पैसा घेतला कस्टमरकडून, म्हणजे थोडक्यात तुम्ही नाही घेते, म्हणजे उबर, ओला किंवा रॅपिडो कंपनीने समजा 100 रुपयाच्या जागेवर 200 रुपये घेतले तरी पण तुम्हालाच फाईन. आणि 100 रुपये जिथे बिल व्हायला पाहिजे तिकडे 80 रुपये घेतले तरी पण तुम्हालाच फाईन. काय खतरनाक रूल आहे ना यार यांचा. मस्त आहे एकदम. म्हणजे हे विचार यांच्या मनात असे कुठून येतात तेच समजत नाही. तर बघा हा जो रूल आहे हा कसा काम करतो ते मी तुम्हाला क्लिअर करतो. रेट कार्ड जो आपल्या मध्ये ठरलेला होता 32 रुपये पर किलोमीटर अर्टिगासाठी, 27 रुपये पर किलोमीटर सिडानसाठी आणि 25 रुपये थोडं वर खाली काय रेट असेल ते ॲडजस्ट करून घ्या. तो जो रेट कार्ड आपला बनलेला होता. पण समजा एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. आता हा रूल कसा काम करतो यांचा. तुमच्याकडे वॅगनार आहे, समजा की 20 रुपये पर किलोमीटर रेट आहे त्याचा, आणि तुम्ही लोकांनी ती गाडी जी आहे 5 किलोमीटरसाठी चालवली. 5 किलोमीटरसाठी समजा तो 20 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाने किती व्हायला पाहिजे? 100 रुपये. पण हे लोक काय म्हणतात मिनिमम 120 पर्यंत जो बेस फेअर असतो किंवा काय असतो यांचा जो ठरवलाय तेवढं व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही 20 रुपये कमी घेतले म्हणून तुम्हाला फाईन. आणि जर थोडक्यात तुमचं समजा 30 रुपये पर किलोमीटर काहीतरी आहे आणि तुम्ही 10 किलोमीटर चालवल्यावर 300 रुपये बिल झालं आणि तिकडे यांचा 10 किलोमीटरचं काहीतरी कमी व्हायला पाहिजे होतं बिल, मग त्याच्यासाठी पण तुमच्यावर वेगळा फाईन. म्हणजे तुमचा जो रेट आहे तो फिक्स नाही आहे, तो वर खाली आहे ना, त्याच्यासाठी खास करून तुम्हाला फाईन पडतोय. आता हा जो फाईन पडतोय लॉजिकली जर बघायला गेलं तर हा लिगल आहे का, हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर तो पण मी तुम्हाला सोडवतो प्रश्न. बघा एक सिंपल सांगतो. आज जर थिएटरमध्ये एक पिक्चर आला पुष्पा बघायला तुम्ही जा. सकाळी 6 वाजता जो शो लागतो ना पुष्पाचा, तो पुष्पा 2 किंवा आता पुष्पा 3 निघेल ना,
तो शो तुम्हाला 400 रुपयाच्या खाली तुम्हाला तिकीट नाही भेटणार. कोणत्या पण नल्ला थिएटरमध्ये जावा किंवा कोणत्या पण भारीतल्या भारीवाल्या थिएटरमध्ये जा, तिकडे तर अजून महाग असणार. नल्ला थिएटरमध्ये 400 रुपयाच्या खाली तुम्हाला तिकीट नाही भेटणार. तीच सेम तिकीट आहे ना तुम्हाला रात्री 11:30-12 वाजेच्या शोपर्यंत तीच तिकीट 1000 रुपयेपर्यंत गेलेली असणार. पण त्याच सेम थिएटरमध्ये पूर्ण दिवसभर काय पुष्पात नाही दाखवणार. एखादा शो समजा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे जर लागलेला असेल तर तो सेम शो तुम्हाला 100 रुपयात भेटेल. तो सकाळी बघा नाही तर संध्याकाळी बघा, तो संध्याकाळपर्यंत 120-130 रुपये झालेला असेल. म्हणजे थोडक्यात जो रूल आहे बिझनेसचा तो कसा असतो, अप अँड डाऊन असतो रेटचा. पण आता बघा, समजा जर एखादा थिएटरवाल्याने हा रेट ठेवला आहे पुष्पाचा, आता उद्या गिराईक बोलतायत अरे नाही आम्हाला पुष्पा बघायचं आहे, मैं तो झुकेगा नहीं, ये रेट जो है वो कम होना चाहिए. तर गव्हर्नमेंट रेट कमी करते का? किंवा गव्हर्नमेंट बोलते का नाही 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 तुम्हाला पुष्पाचा तुम्हाला जो रेट आहे तो एवढाच ठेवायला लागणार, ह्या पिक्चरचा पण रेट तुम्हाला तेवढाच ठेवायला लागणार, असं बोलते का? नाही बोलत ना. तिकडे कुठे रूल्स वगैरे काय आहे का? नाही आहे. तर हे जे ओला उबेर कंपनी आहे हे क्लिअर करायला गेलं तर हा प्रायव्हेट फर्म आहे. तर प्रायव्हेट फर्ममध्ये गव्हर्नमेंट जे सांगते ना की हा रेट तुम्हाला एवढाच घ्यायला पाहिजे आणि तुम्हाला एवढाच म्हणजे बोलतात ना ते रिस्ट्रिक्शन्स जे आणते की तुम्हाला हे असंच करायला पाहिजे, हा रूल कुठेही ॲप्लिकेबल होत नाही. त्याचबरोबर हा जो फाईन मारलाय ना हे 500 रुपयाचा फाईन, हे बघा हे 500 रुपयाचा जो फाईन आहे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला क्लिअर सांगतो, हा 500 रुपयाचा फाईन हा आपल्या गाड्यांसाठी नाही आहे. शॉक बसला ना ऐकून? क्लिअर करतो सगळं क्लिअर करणार आजच्या व्हिडिओमध्ये. हा जो फाईन आहे हा खास करून आहे ब्लॅक अँड येल्लो टॅक्सी, ब्ल्यू अँड सिल्वर कूल कॅब, त्याचबरोबर जे रिक्षा वगैरे चालतात ना रस्त्यावर त्यांच्यासाठी फाईन आहे. ज्यांच्या गाडीमध्ये मीटर बसलेलं आहे त्यांच्यासाठी. एखादी ॲप बेस्ड कंपनी जर तुमच्याकडून एवढ्या चार्जेस करते कस्टमरकडून त्याच्यासाठी ते लोक आपल्याला फाईन नाही मारू शकत, कारण हा रूल आजपर्यंत कधी आलेला नव्हता. हा 22 तारखेपासून म्हणजे बोलता ना 20 तारखेपासून हे सगळे फाईन पडायला लागलेत. म्हणजे हा जो रूल आहे मस्तपैकी एक नवीन इनॉग्रेशन केलं आहे रूलचं गव्हर्नमेंटने, खास करून आपल्यासारख्या लोकांकडून. जितके जण हे ड्रायव्हर किंवा ओनर आहेत जे लोक गाडी चालवत आहेत 500-500 रुपये मस्तपैकी वसूल करायचे. पण हे जे 500-500 रुपये वसूल करतायत तुम्हाला माहिती आहे आपण ऑलरेडी गव्हर्नमेंटला 10,000 रुपये भरतोय टॅक्सेस. रोड टॅक्स जो आहे तो आपण 8,000चा भरतोय, प्रोफेशनल टॅक्स 1,500-1,200च्या आसपास काहीतरी, आणि ऑथरायझेशन आणि परमिट आणि पासिंग हे सगळं पकडून ऑलमोस्ट आपण 10,000 रुपयेपर्यंतची आपण रक्कम गव्हर्नमेंटला भरतोय. पण ती 10,000 रुपयाची रक्कम आपण गव्हर्नमेंटला भरल्यावर पण आपल्याला रस्ते कसे भेटतात? एक टर्न नाही मारला की लगेच खड्डा, पुढच्या टर्नला बाबा रस्ते तर पूर्ण एकदम असं जंगलच बनलंय. हे जे खड्डे आहेत रस्त्यावर त्याच्याने आपल्या गाडीचं नुकसान होतं, सस्पेन्शन ब्रेकडाऊन होतात, कधी कधी गाडी ब्रेकडाऊन होते. त्यासाठी आपल्याला कुठे कंपन्सेशन भेटते? रस्त्यावर या खड्ड्यांमुळे एवढे व्यक्ती जे क्रॉस करतात कधी रस्ते किंवा बाईकवर असतात ते लोक पडतात आणि त्यांचं मरण होतं याच्या मागे. त्या फॅमिलीसाठी गव्हर्नमेंट काय करते? 5 लाख रुपयापर्यंतची अमाऊंट देते मॅक्झिमम, आणि 5 लाखात त्यांचा टोन पूर्ण बंद करून टाकते. पण एवढं नाही करत की म्हणतात ना की ह्या खड्ड्यांसाठी जो टेंडर पास केलाय किंवा ज्या कॉन्ट्रॅक्टरने हा रस्ता बनवलाय त्याच्यावर फाईन पडायला पाहिजे असं काय रूल काढले आजपर्यंत नाही. तो रस्ता बनवणार त्यासाठी टेंडर पास होणार, मग खड्डे पडणार, मग खड्डे पडल्यानंतर मग परत ते खड्डे बुजवायसाठी वेगळा टेंडर पास होणार. आणि हा जो पैसा आहे आपला, हा जो रोड टॅक्स आपण भरतोय, हा तर बघा एक सिंपल अमाऊंट सांगतो मी 10,000 रुपयेपर्यंतची मी रोड टॅक्स अमाऊंट ही दर वर्षाला भरतोय. आता हे 10,000 रुपये मी भरतोय म्हणजे हे बघा कॅल्क्युलेशन मारून तुम्हाला दाखवतोय क्लिअर. 10,000 ही अमाऊंट मी भरतोय सरकाराला इंटू 1 लाख. 1 लाख काय करतोय मी ते सांगतो, मग क्लिअर करतो. ओला उबेरचे जितके ऑल ओव्हर मुंबई, विरार, वसई आणि परत नाला सोपारा आला त्याच्यात किंवा कल्याण आलं, नवी मुंबई आलं, त्याच्यात कमीत कमी माझ्या अंदाजाने 1 लाख गाड्या तरी असतील. 1 लाख गाड्या. हे बघा किती शून्य आले बघा. हा एवढा पैसा फक्त सरकाराला जातो. हा बघा एवढे शून्य, हे मला मोजता पण येत नाही की हे करोड बोलू की मिलियन बोलू की काय बोलू, कारण आपण कधी हे पैसा ना आयुष्यात कधी इतके झिरो आहे ना शून्य बघितले नाही. पण जितके पण मंत्री लोक आहेत त्यांनी तर एकदम इझिली बघितलं असेल, त्यांना तर माहिती असेल ही अमाऊंट किती आहे. प्लीज सांगा, कमेंट करा. एवढी अमाऊंट ही एखादा ओला उबेरवाला ज्यांनी टी परमिट गाडी घेतली आहे, ठीक आहे, त्याच्यात मी सगळं पकडतोय, इनोवा क्रिस्टा वगैरे जे चालत असतील त्या, हे एवढी अमाऊंट सरकाराला देते. आणि सरकार आम्हाला रस्ता कोणता देत आहेत? आणि रस्त्याच्या जागेवर परत 500-500 रुपये अजून वर्गणी काढते सरकार. म्हणजे 500-500 रुपयाची आम्ही वर्गणी भरा, त्याच्यानंतर पण आम्हाला जो रस्ता वगैरे तो एकदम क्लिअर कट वगैरे आणि चांगला नाही भेटेल. त्याचबरोबर हे फक्त एवढंच नाही फाईन, 500 रुपयाचा फर्स्ट एड किटचा पण फाईन मारलाय. आता 500 रुपयाचा फर्स्ट एड किटचा जो फाईन मारलाय त्याच्यात बघा ह्यांचं काय म्हणणं आहे की कस्टमरला एखाद्या काय झालं तर फर्स्ट एड किट वगैरे असायला पाहिजे. टोल प्लाझावर तुमचं फर्स्ट एड किट असतं. टोल प्लाझावर साधं ते लघुसंचा काय बोलतात त्याला, मुतारी वगैरे काय ते असतं का?
हे GPRS वगैरे बटन वगैरे लावले, एवढं सगळं म्हणजे बोलतात ना, ह्याच्या मागे इतका मोठा झोल आहे. ज्याचा हा टेंडर पास झाला असेल त्याचा पास झाला, आणि त्यानंतर बोलतात ना, एखादी गाडी पकडल्यावर कसं त्याच्यावर आम्ही 500 रुपयाचं अजून जास्त आम्ही फाईन मारू शकतो, ते आम्ही करतो याच्यात. पण बाकी एवढा नाही विचार करत आहे की जो ड्रायव्हर आहे त्याचं मरण होतंय. या देशामध्ये ना फक्त दोनच आहे, एक फार्मर आणि एक ड्रायव्हर. जो कष्ट करतोय तो कोणाला दिसतच नाहीये, त्याचं मरण होतंय. आणि आजच्या तारखेत ही जी गव्हर्नमेंट आहे ना, ही गव्हर्नमेंट मस्त की मजा मारते. आता तुम्हाला आर्टिकल दाखवतो. आर्टिकल कशात आले हे बघा, ह्याचा पण मी स्क्रीनशॉट लावणार आहे. लोकसत्ता न्यूजपेपर, त्याच्यामध्ये आपलं आर्टिकल आलं. खूप बरं वाटलं की मराठी न्यूजपेपरवर कुठेतरी हे छापलं गेलं, ज्याच्यात कळतंय की बघा, प्रवाशांना 200 रुपयांऐवजी 600 ते 800 रुपये भाडे, त्याच्यासाठी फाईन. त्याचबरोबर हे बघा, इकडे अजून एक आर्टिकल आहे, हे टाइम्स ऑफ इंडियाचे. 147 ॲप बेस्ड कॅब्स बुक्ड फॉर चार्जिंग एक्सेस फेअर. ते RTO कंडक्टेड सगळं इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता तिकडे आरामात. पण त्याचबरोबर बघा, लास्टला ना एक थोडंसं ना, मी इकडे झूम करून तुम्हाला दाखवतोय. इकडे बघा, एक पॅसेंजरची यांनी बाजू घेतली टाइम्स ऑफ इंडियावाल्यांनी. टाइम्स ऑफ इंडियावाले काय बोलतात ते वाचूया आपण. Passenger who came out of Terminal 1 of the airport said he wanted to book a cab for Thane and was surprised to see that the fare was rupees 1,400 for a premier cab and about rupees 2,300 for a bigger vehicle XL, म्हणजे अर्टिगासाठी. थोडक्यात हा जो पॅसेंजर आहे त्यांनी काय कंप्लेंट टाकली आहे, म्हणजे तो म्हणजे म्हणतोय, त्याचं व्यक्त करतोय मत. तो म्हणतोय 1,400 रुपयेपर्यंतचा जो बिल आहे तो बिल होतोय एअरपोर्टवरून ठाण्याला जायचं ऑरा आणि डिझायर गाडीचं. आणि अर्टिगा गाडीचा जो बिल आहे तो होतोय 2,300 रुपयेपर्यंत. बाबा मला एवढंच सांग की जे डोमेस्टिक एअरपोर्टवरून टर्मिनल 2ला, टर्मिनल 1 पासून टर्मिनल 2ला जे टॅक्स्या चालतात ते कस्टमरकडून किती रुपये घेतात? मीटरच्या हिशोबाने चालतात. बरंच वेळा असं होतं की फ्लाईट आहे ना, डोमेस्टिकला हे होते आणि त्यांना ती वाया फ्लाईट असते. डोमेस्टिकवरून इंटरनॅशनलला जायचं आहे तर आतमध्ये काही ऑप्शन नाही आहे. कस्टमर बाहेर येतात आणि बाहेरून परत ती टॅक्सी करून त्यांना इंटरनॅशनल एअरपोर्टला जायला लागतं. तेव्हा त्या सेम पॅसेंजरकडून हे काळे पिवळे टॅक्सीवाले हे लोक किती घेतात? त्यांचा मीटर वगैरे काय चालतो तिकडे? नाही चालत ना. तर त्याच्यावर कोण बघणारं नाहीये. हे जितके पण टॅक्सीवाले परप्रांतीय, हे लोक बाहेरून आलेत, हे बाहेरून येऊन इकडे धंदा करतायत. हे लोक जिथे बोलतात ना, जो मीटर यांचा व्हायला पाहिजे साधा एअरपोर्टवरून इकडून तिकडे किंवा साऊथ मुंबईला जाण्यासाठी, तो मीटरच्या जागेवर 2,000 3,000 म्हणजे बोलतात ना, इकडून पुण्याला जायचं जेवढं भाडं आहे तेवढं ते लोक तिथल्या तिथेच घेते. तेव्हा ते चालतंय सरकाराला. पण हा इकडे आपला माणूस काम करेल तर कसं चालणार? ते नाही चालणार. आपल्या माणसाला आपण पैसा नाही द्यायचा, त्याला फाईन मारायचं 500 रुपयाचं, त्याला उठसूट फाईन मारायचं. हे बघा, तर ह्या कस्टमरचा काय विचार आहे की 1,400 रुपये डिझायर गाडीसाठी किंवा ऑरासाठी मी का भरू? बघा, एक सिंपल आहे. मी तुम्हाला परत तेच सांगणार आहे की थिएटरमध्ये आपण जेव्हा जातो तर तिकडे पॉपकॉर्न महाग असतो. तुम्हाला खायचं आहे तर तुम्ही खाऊ शकता, तुम्हाला नाही खायचं तर तुम्ही नाही खाऊ शकत. पण त्याच्या मागे तुम्ही हे नाही म्हणू शकत की हा बिल एवढं कशाला महाग आहे. बघा, शेवटी प्रत्येक कंपनीचा वेगवेगळा बोलतात ना, तो बिझनेस मॉडेल आहे. तुम्ही ताजमध्ये बघाल तर ताजमध्ये ती चाय आहे ना, ती 1,000 ते 1,500 रुपयेपर्यंत येते. तुम्ही हे नाही म्हणू शकत की मला चाय पियायचीच आहे आणि मी ताजमध्येच पिणार, म्हणून ती चाय आहे ना मला ती 30 रुपये नाही तर 100 रुपयेपर्यंत पाहिजे. नाही म्हणू शकत. स्टारबक्स पासून सगळ्याचा एक तो वेगळा स्टँडर्ड आहे आणि प्रत्येक कंपनी तोच स्टँडर्डला फॉलो करते. आता हा विषय झाला फाईनबद्दल तुम्ही नक्की कमेंट करा की तुम्हाला काय वाटतं. कारण मला असं वाटतं की हा जो विषय हा आत्तापर्यंत एकाही कोणी व्यक्तीने हा म्हणजे बोलतात ना शेअर वगैरे केला नाहीये. प्रत्येक जण बिझी आहेत आपापलं म्हणजे काम करण्यात. दुसरं म्हणजे खास करून जे युट्यूबवर व्हिडिओ बनवत आहेत ते लोक तर खास करून बिझी आहे की बोलतात ना, आम्ही लोकांनी एवढं कमवलं, 7,000 कमवले, 8,000 कमवले किंवा 3,000 कमवले, आज 3,000चा धंदा आला, तेच दाखवण्यात बिझी आहे. पण हे सगळं जे बोलतात ना, सामान्य माणसाला त्रास होतोय त्याच्यावर आवाज उचलणारा इकडे कोणच नाहीये. आता हा जो त्रास होतोय हा का होतोय हे मला का वाटतं ते मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. या त्रासामागे हा कारण काय आहे? बघा, आज ओला उबेरमध्ये आपण गाडी चालवतोय, ठीक आहे. उद्या तुम्हाला ना ते चालवायचा ना त्रास व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं वाटायला पाहिजे, अरे मी ओला उबेरमध्ये चालवलं तर मनात एक भीती असेल, कुठेतरी RTOवाला आपल्याला पकडेल आणि असाच फाईन मारणार. जो फाईन आपल्यासाठी नाही आहे, खास करून काळे पिवळ्या टॅक्सीचा किंवा कूल कॅबचा फाईन आहे, तो आपल्याला मारणार आणि आपले 500 रुपये जातील. म्हणून तुम्ही आहे ना, उद्यापासून हे ओला उबेर वगैरे किंवा रॅपिडो हे तुम्ही चालवायचं सोडून द्यायला पाहिजे. प्लॅनिंग बघा अशी असू शकते, मी हे नाही म्हणत की अशीच असणार, अशी असू शकते. ही का असू शकते ते सांगतो पुढे. सरकारने एक तो ॲप लॉन्च केलाय, काहीतरी करणार आहे, काहीतरी सरकार ॲप वगैरे असं काहीतरी आहे. मग आता सरकार तुम्हाला स्वतःच्या खिशाने पैसे नाही देणार. जसं लाडकी बहीण योजना आहे तसं तर तुम्हाला पैसे नाही देणार ना, की लाडका ड्रायव्हर योजना अशी तर योजना कोणती काढणार नाही.
मग सरकार आता काय करणार? आता तुम्ही लोक तिकडे चालवायला नाही पाहिजे, म्हणून खास करून जितके पण जण ओला, उबेर आणि रॅपिडो चालवतात त्यांना फाईन मारा. आणि सरकार टॅक्सी जी असेल किंवा सरकार ॲप असेल त्याच्यावर तर आपल्याला माहिती आहे आपला रेट आहे, सरकारचा रेट, आणि आपण पण बिंदास बोलू शकतो अरे हे तर गव्हर्नमेंटने दिलं ना रेट, तर तुम्ही फाईन कसला मारतायत. मग खास करून सगळे ड्रायव्हर ओनर लोक इकडून इकडे शिफ्ट होणार, त्याचबरोबर कस्टमर पण शिफ्ट होणार. म्हणजे सरकारला कुठे पण काय प्रमोशन करायची गरज नाही, कुठेही कोणाला 100 रुपये किंवा 200 रुपये इन्सेंटिव्ह वगैरे हे सगळं द्यायची गरज नाही. त्याचबरोबर सरकारला जितके पण गाड्या हवे होते मार्केटमध्ये जितके चालते ते सगळे आपल्याकडे आले, कस्टमर पण आले. म्हणजे थोडक्यात हे जितके पण कंपनी आहे हे लोक टाटा बाय बाय डायरेक्ट गेले आणि सरकार इकडे फुल मजेमध्ये. म्हणजे बघा हे सगळं असं झोललंय. आता तुम्हाला एक क्लिअर सांगतो, जसं अजून एक सांगणार होतो की हा जो फाईन आहे मारलाय 500 रुपयाचा, जसं मी तुम्हाला क्लिअर केलं हा आपल्यासाठी फाईन नाही आहे, तरी पण आपल्यावर मारला गेलाय. तसंच सेम तुम्हाला सांगतो, आज आहे ना आपण हे जी गाडी चालवतोय टी परमिट गाडीसाठी जो रूल आहे त्याच्यात रूलमध्ये असं मेन्शन आहे की व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट फक्त आणि फक्त ड्रायव्हरसाठी. तो जर ड्रायव्हर ऑफ ड्युटी असेल तर त्यांनी त्याचं व्हाईट शर्ट काढावं. आणि हे जे को ड्रायव्हर सीट आहे इकडे ते लोक असे हँग करून ठेवतात. तुम्ही बरेचसे इनोवा क्रिस्टा किंवा मर्सिडीजमध्ये तुम्ही बघू शकता ते लोक असे इकडे हँग करून ठेवतात. म्हणजे तो ड्रायव्हर ऑफ ड्युटी आहे तर त्याला फाईन नको मारावं युनिफॉर्मसाठी. पण जर तुम्ही ओनर असाल तर ओनरसाठी व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट हे कंपल्सरी नाही आहे. हा रूलमध्ये कुठेही मेन्शन नाही आहे. पण हे लोक जो फाईन मारतायत तो खास करून परत पुन्हा एकदा टॅक्सीचा फाईन कूल कॅबवाल्यावर. तर आज हा जो कूल कॅबवाला आहे, म्हणजे बोलतात ना सॉरी टी परमिटवाला आहे, हा टी परमिटवाल्याचं मरण होतंय. कूल कॅब आणि टॅक्सी वगैरे वाल्यांचा फाईन सगळं आपल्यावर मारला जाते. आणि त्याचबरोबर जसं फार्मरची हालत खराब आहे तशी एका ड्रायव्हरची हालत ह्या लाईनमध्ये खराब आहे. पण कोण बघणार आहे? कोण बघणार नाही. कोण शेअर करणार आहे? नाही आहे. आतापर्यंत जितके पण जणांनी हा व्हिडिओ बघितला असेल, जरी तुम्ही हा शेअर कराल ना तर भरपूरशा भावांपर्यंत हा आपला मेसेज जो आहे तो जाणार आहे की तुम्हाला ह्या लाईनमध्ये कसं इकडे बोलतात ना तुम्हाला त्रास घ्यायचा आहे. तुम्हाला रोज सकाळी आहे ना एक नवीन सरप्राईज असतो की तुम्हाला माहीत नसतो की कुठे फाईन पडणार आहे, काय पडणार आहे. एक दिवस मग असं कळतं की हा रे वा हा नवीन फाईन चालू आलाय. तुम्ही कमी रेट घेतला तरी पण फाईन, जास्त घेतलं तरी पण फाईन. आणि जर तुमच्यावर बोलतात ना काय फाईन मारायचं नाही भेटलं, एक काम कर, फर्स्ट एड किटचा फाईन मारून टाक. तसं आहे. म्हणजे हे असं आलंय की झोपेतून उठला तरी पण फाईन आणि झोपायला गेला तरी पण फाईन. काय होणार काय माहिती यार. म्हणजे म्हणतात ना आज एवढं वाईट वाटतंय की आमचे महाराज जे होते, महाराजांच्या काळी जे गड किल्ले बनवलेले होते, ठीक आहे, त्याच्यात आपला जो रायगड किल्ला आहे तो हिरोजी इंदुलकर यांनी बांधला होता. आणि तेव्हा महाराजांनी त्यांना एक प्रश्न विचारलेला की हा जो किल्ला तुम्ही बांधला आहे ह्याची काय गॅरंटी आहे, हे कधीपर्यंत टिकणार. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं जोपर्यंत आकाशात चंद्र, तारे आणि सूर्य आहे तोपर्यंत हे गड किल्ले टिकून राहतील तसेच्या तसेच ॲज इट इज, जोपर्यंत कोण पण यांना स्वतःहून नुकसान नाही पोहोचवणार तोपर्यंत. ठीक आहे, हे क्लिअर केलं होतं. आणि आजचे रस्ते आज बांधला की डायरेक्ट 5 दिवसात खराब. तो डोंबिवलीला बघा तो फ्लायओव्हर बांधलाय पलावाच्या इथे, डायरेक्ट खराब. काय बांधण्यासारखं नाही किंवा काय बघण्यासारखं नाही. विचार करा तेव्हाचे माणसं स्वराज्यासाठी काम करत होते आणि आजचे माणसं फक्त आणि फक्त पैशासाठी काम करतायत, बाकी काय नाही सुचत आहे त्यांना. विचार करा आपल्या महाराजांचा जर आज हा जर काळ असता, ठीक आहे, तर आपण लोक किती खुश असतो. तेव्हा खास करून फार्मरसाठी म्हणजे बोलतात ना एवढं इम्पॉर्टन्स दिला जायचं. आज आपण ड्रायव्हर लोकांसाठी पण तेव्हाच्या लोकांनी खूप इम्पॉर्टन्स दिलं असतं. पण आजच्या लोकांनी फक्त पैसा बघितला, पैसा. 500 रुपये कसे काढता येईल ते. चांगली गोष्ट आहे. कसं आहे जे काय आहे तुम्ही करतायत वगैरे बरोबर आहे, पण आज कुठे ना कुठे आम्हाला त्रास होतोय. उद्या आम्ही पण मंत्री बनणार, पण आम्ही हा लोकांना त्रास नाही देणार ना. आम्ही म्हणजे आमच्यातलेच कोण ना कोण हे जे व्हिडिओ वगैरे बघतायत वगैरे ते पण असेच म्हणजे होऊ शकतात पुढे जाऊन. पण जो व्यक्ती म्हणजे बोलतो ना खालून वर आलाय ना तो कधी त्रास नाही देत. तसं जाऊ दे, आता काय ह्याच्यावर बोलणार, आता आपल्याला समजत नाही. हे सगळं चालू राहतं. हे गव्हर्नमेंट आपलं फेल आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो जेव्हा पण वोटिंगचा वगैरे टाईम येतो ना तेव्हा ना वोट देताना आहे ना कुठेतरी थोडासा विचार करून तुम्ही वोट द्या. वोट देताना तुम्ही चांगल्या व्यक्तीला जर एखाद्याला वोट दिलं ना तेव्हा कुठेतरी आपल्या ना चांगलं आपलं भविष्य होऊ शकतं, आपल्या मुलाबाळांचं चांगलं भविष्य होऊ शकतं. हे असं आपण वोट देतो, वोट देताना आपण काही विचार नाही करत, त्याच्यानंतर आपल्याला असे रस्ते असे फाईन हे सगळे आपल्याला भेटत राहतात. आणि तेव्हा आपल्यावर मी बोलतात ना हे सगळं जितकं काही अत्याचार होत आहे आपल्यावर स्टँड घेणारं कोण नसतं आपल्याबरोबर. म्हणून विचार करा थोडंसं. बाकी तुमची मर्जी आहे, जितकं जमेल तेवढं शेअर करू शकतात या व्हिडिओला. कारण बघा खूप मेहनत घेतली आहे व्हिडिओ बनवण्यात आणि हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यात. प्लीज जमेल तर शेअर करा. सो दिस इज स्मिथ साइनिंग ऑफ फ्रॉम माय चॅनल स्मिथ अँड यू. सो बाय, टेक केअर, कीप स्माइलिंग, बी हॅपी, ड्राइव्ह सेफ अँड बी सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय मनसे.